तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. मला आत्ता वारुळाला जायचं आहे आणि हे बघा माझं आत्ता आवरलेलं आहे. म्हणजे माझा काही व्हिडिओ काढायला कोणीच नाही आज. आणि मला माझ्या मिस्टरांनी जे गिफ्ट दिलं होतं तर त्याचा वापर करून मी आज व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते. स्वयंपाक वगैरे माझा आवरलेला आत्ता आणि नैवेद्याचं ताट वगैरे केलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे ना दिंडे करतात आज नागपंचमीला. आपला जो गोल नैवेद्य असतो तो गोल नैवेद्य नाही करत. तर आता दिंडे वगैरे केलेले आहेत मी. आणि वारुळाला जायचं आहे. तर जाऊबाई येते तोपर्यंत म्हटलं आपलं थोडासा व्हिडिओ करावा आणि म्हटलं थोडेसे तुमच्यासोबत गप्पा माराव्यात. मला बऱ्याच मैत्रिणी विचारत होत्या की तुमचं स्किन रुटीन सांगा. आता खरं सांगू का, स्किन रुटीन म्हणजे असं काहीच नाही आहे. कारण का मी अजूनपर्यंत फेशियलसुद्धा केलेलं नाही आहे. अगं कसं करतात ते पण मला माहिती नाही. माझा एकदम साधा मेकअप असतो. पावडर लावायची, टिकली लावायची, सिंदूर लावायचं, गळ्यातलं घालायचं, बांगड्या घालायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजरे. तर असा माझा मेकअप असतो. हे बघा, मी आयब्रोजसुद्धा केलेले नाही आहेत. म्हणजे मला वेळच नाही भेटला जायला. तर असा माझा साधा मेकअप असतो. मग आता स्किन रुटीन काय सांगायचं, जर जे आपल्याला माहिती आहे तेवढंच सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. विनाकारण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या बोलण्यात पण काही मजा नाही आहे. आणि मी अशीच साधी आहे. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसं दिसतंय खेडेगावातलं वातावरण, त्यामुळे मला खेडेगावामध्ये राहायला आवडतं. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खेडेगावामध्येच करायला भेटतात. सिटीमध्ये कुठे वारूळ शोधणार आहे आणि कुठे काय करणार आहे. तर त्यामुळे मला खेडेगावात राहायला आवडतं. आणि आता निघालो आम्ही वारुळाला नागोबाला पुजायला. पण खरा खरा नाग जर समोर आला तर आमची पळताभुई थोडी होईल. पण तरी पण इच्छा आहेच की आज दर्शन द्यावं, पण आज दर्शन नसतंय देत नागोबा. तर आता आम्ही निघालेलो आहे वारुळाला नागोबाला पुजायला. सई सई वान केदारच नाव सांगून सई सई वान राहुल सई सई वान केदारच नाव सही सेवान गेला रचना सांगून राहुल सई सई वान केदारच नाव सांगून बोल तू कमी आता सई सई वान केदारच नाव सांगून राहुल सही सेवान तर आमचं आता वारुळ पूजन झालेलं आहे. आणि आता तुम्ही जे पाहिलं आम्ही जे एकमेकांना ओसत होतो, तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्याला हे जे असतात ना वारुळाला वसल्यानंतर त्या एकमेकींना म्हणजे सुवासिनीला वसायचं त्याने आणि विचारायचं की सई सई वाण घ्या, दादाचं नाव सांगून द्या. मग जिने तिने आपापल्या नवऱ्याचं नाव घ्यायचं. तर अशी प्रथा असते आमच्याकडे. फुगडी बहिणी चक्कर आणली मला, एवढी जोरात पडली. खरंच मी उभा राहिले ना, पण अशी पूर्णपणे अशी गोल 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 फिरते मला. तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळेजण आता मला कमेंट्स करताल की एवढ्या सगळ्या लेडीज आहेत, एवढ्या सगळ्या बायका होत्या, पण तुझी जाऊबाई हर्षदा कुठे दिसली नाही. तर ती बाहेर गेलेली आहे, त्यामुळे ती आज आमच्यासोबत नाही आहे. तर अशा प्रकारे आमचा नागपंचमीचा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
जाऊ बाई कसं काय वाटलं माझं गाणं छान वाटलं आवडलं का हो मस्त